उचल ना नाही तर. हॅलो कोण आहे तो रे? पंकज उचलून टाकते माळ. हा आता वाजवणार. बॉल द्यावा पंचांना. धन्यवाद. हे उचल 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 सगळी आणि घेऊन ये बाहेर. राहून देत. पंच सामना चालू करावा. संघाची धावसंख्या 2 चेंडू 3 धावा. शतकातील तिसरा चेंडू घेऊन येतो विपिन. स्ट्राईकवर आहे महेश. धावसंख्या बॉल झाली द्यावा. ती 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. अवंतर असा चेंडू. एकूण धावसंख्या 6 धावा. शतकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर आहे तो रोहित. तर सामोरं जाईल त्याला बिपिन. हॅलो. विधान परिषद आमदारपदी नियुक्त झाल्याबद्दल श्री सुनील शिंदे यांचा आम्ही जाहीर सत्कार करतो. पोलीस कुटुंबामधील सर्व सदस्य कृपया करून स्टेजवर यायचे. श्री सुनील शिंदे यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. जाहीर सत्कार सर्वांनी वरती या. पदाधिकारी जे असतील ना शतकातील सगळ्यांनी वरती शेवटचा या. चेंडू. एकूण धावसंख्या 6 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक. सामोरं जाईल तो महेश. बिपिन याला.
हॅलो. या प्रितेश या प्रितेश या भाऊ हा तुमच्या इकडचा गाववाले. ते शुभमचा भाऊ आहे भाऊ. धन्यवाद साहेब. एक साहेबांचे षटकाच्या मनापासून आभार. समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती त्यांनी 7 वेळेत धावा. वेळ काढून आपली ते एक गडी बाद, 7 उपस्थिती धावा. दर्शवली आहे. स्कोर सांगावा. दुसरं शतक घेऊन आलाय तो निखिल. एकूण धावसंख्या 7 धावा. सुंदर अशा चोरट्या 2 धावा. या 2 धावेसह धावसंख्या वाढत चालली. ती धावसंख्या झाली ती 9. एक गडी बाद 9. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये आपल्या इथे पाहायला भेटतंय. पुढील चेंडू घेऊन येते तो. सुंदर असा लेगच्या दिशेने टोलवलेला. एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान. सुंदर अशी फलंदाजी करतायत सिद्धिविनायक क्रीडा मंडळ 14 या संघाचे खेळाडू. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली ती 10. शतकातील माफ करा प्रगती क्रीडा मंडळ शतकातील तिसरा चेंडू. सुंदर अशा पॉइंटच्या दिशेने मारलेला. एक धाव पूर्ण. धावसंख्या 11. एक गडी बाद 11. पाहूया झेल होते काय. आणि हा झेल सुटलेला आहे. पाहूया या संधीचे सोनं किती करतायत बॅट्समन. शतकातील अजून एक चेंडू शिल्लक. बारा. शेवटचा चेंडू. शतकातील 2 चेंडू माफ शिल्लक. करा माफ. 2 चेंडू. कव्हरच्या दिशेने टोलवलेला. पुन्हा एकदा चोरटी धाव. धन्यवाद साहेब. शतकातील शेवटचा चेंडू. आणि हा सुंदर असा खेळवृत्ती दाखवली आहे. बाद झालेला आहे. 2 षटकानंतर प्रगती क्रीडा मंडळ या संघाची धावसंख्या झाली ती 13. 2 गडी बाद 13. बॉलरचं नाव विचार. बॉलरचं नाव विचार. बॉलरचं नाव विचार. पहिल्या की दुसऱ्या त्याची वर. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं शतक घेऊन येतो तो बिपिन. बॅट्समन नेम काय आहे. बिपिन याच्या शतकातील पहिला चेंडू. सुंदर असा लॉंगॉनच्या दिशेने टोलवलेला. थोडस मिसफिल्डिंग.
परंतु एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या होते ती 14. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या संघाचा बिल्डिंग नंबर देखील 14च आहे. सुंदर असा चेंडू गचा असं यष्टीरक्षण डिक्लेअर झोन मध्ये जाताना बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या ती 15. सुंदर अशी गोलंदाजी बिपिन मार्फत इथे आपल्याला पाहायला मिळते, पण तितपत यश यष्टीरक्षकाकडून भेटत नाहीये त्यांना. बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर. पुन्हा एकदा सुंदरचं फिल्डिंग यावर धावची. प्रगती क्रीडा मंडळ या संघाला तिसरा धक्का धावचीच्या स्वरूपात. मागे लिहिलं नाव याचं. मागे काय नाव पाणी लागलं, पाणी पाऊस पडला रे, पाऊस मागे काय पडला. नाव लिहिलं नाव? अरे ती बरोबर नव्हती. कपिल जागा भरून काढायला येतो. कपिल पाहूया कपिल आपल्या संघासाठी काय कामगिरी बजावतोय. शतकातील अजून 3 चेंडू शिल्लक. शतकातील 4था चेंडू बिपिन यांचा. हो, सुंदर असा चेंडू उसळी घेताना निर्धाव चेंडू. धावसंख्येत काय भर नाही. धावसंख्या आहेच त्या ठिकाणी. संघाची धाव संख्या झाली ती 15. सुंदर अशी गोलंदाजी बिपिन यांची इथे आपल्याला पाहायला भेटते. शतकातील 5वा चेंडू. जेवायला गेले. याचं नाव काय बॅटिंग करतो ते जाणं? नाव काय? पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. हा तर बघू ना काय. बोलणं करे, आवाज जातो. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कोणाला? 200 दिले ते, एक 250 दिले ते बस झाले. एक बियर आणि हा स्क्वेअर चेंडू. सुंदर असं डिसिजन पंचांच्या मार्फत इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. अतिरिक्त अशी एक धाव. धावसंख्या ती 16. 3 गडी बाद 16. एक डझन. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. शतकातील अजून एक चेंडू शिल्लक. सुंदर अशी उसळी घेतोय. काय काय काय? जर कपिल यांनी षटकार मारला तर अण्णा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. रोहित भातळ यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. रोख रक्कम 500. शेवटचा चेंडू बिपिन यांचा. आणि हा थोडासा खाली चेंडू. निर्धाव चेंडू करून 2-3 षटकानंतर प्रगती क्रीडा मंडळ या संघाची धावसंख्या ती 16. 3 गडी बाद 16. जर कपिल यांनी सुंदर असं पारितोषिक आहे कपिल यांच्यावरती. जर कपिल यांनी षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस. आणि जर अक्षयच्या फोटोवर षटकार मारला तर 1001 रुपयाचं बक्षीस फक्त कपिल यांच्यासाठी. आणि जर कपिल यांनी 36 रन केले वैयक्तिक तर त्यांना 5001 रुपयाचं बक्षीस. जर कपिल यांनी 36 रन केले तर 5001. अक्षयच्या फोटोला षटकार मारला तर 1001. आणि जर फक्त षटकार मारला
तर 500 रुपये. पाहूया. हे नाव काय याचं? हे भावा. हा? आणि गचा असं क्षेत्ररक्षण चोरटी अशी 2 धावा पूर्ण. षटकाची धावसंख्या झाली ती संघाची धावसंख्या झाली ती 18. महेशाच्या षटकातील दुसरा चेंडू कपिल यांना. अक्षय बत्तल उर्फ मोठा अण्णा 1001 मिटून येईल. कोणासाठी 1001 षटकला या ओव्हर मध्ये षटकार मारला कोणी पण मारला तर हा कोणी पण 1001 अक्षय अण्णा उर्फ मोठा अण्णा अक्षय बत्तल या षटकामध्ये सुंदर असा लेगच्या दिशेने टोलवलं. यावर झेल शीत आणि पारितोषिक गमावलंय कपिल यांनी. पाहूया कपिलची जागा भरून कोण काढतोय. विजय विजय ताते. जर ह्या षटकात कोणी षटकार मारला ना तर 1001 रुपयाचं पारितोषिक अक्षय बत्तल अक्षय भातर उर्फ मोठा अण्णा यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक इथे आपल्याला भेटणार आहे. जर ताटे यांनी 6 मारला षटकार मारला तर बापू यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. मोठा 1001 अक्षय बत्तल पाहूया लेगच्या दिशेने डिक्लर झोन मध्ये जाताना धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली ती 19. षटकातील 3 चेंडू शिल्लक. प्राइज मध्ये भरमार. जर कोणी षटकार मारला तर रोख रक्कम 1001 आणि प्लस 1 किलो काजू कोकणातले संपत ओळकर यांच्याकडून कोल्हापूरचे. षटकातील चौथा चेंडू खालीसा बसणारा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 19. षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि हा बाद. हा मी सांगतो. येतो मी. माझे मित्र कुठे बसले असतील माझा आवाज ऐकून फोन करू नका. त्वरित माईकशी संपर्क साधावा. भावा शेवटचा चेंडू महेशाच्या षटकातील. आणि हा झेल. सुंदर असा झेल. 4 षटकानंतर प्रगती क्रीडा मंडळ या संघाची धावसंख्या झाली ती 19. 5 गडी बाद 19. पाहूया शेवटचं शतक कोण घेऊन येत आहे. जास्त वेळ घालू नये. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. अजून आम्हाला 5 सामने खेळवायचे आहेत. आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अक्षयंना कुठे असेल कृपया करून स्टेजवरती यायचं. अक्षयंना याचं नाव नाव काय बॉलरचं सुनील ना. वैयक्तिक
पहिलं व संघासाठी शेवटचं शतक घेऊन येतो सुनील शेलार. सुंदर असा चेंडू स्क्वेअर लिगला ढकललेला, एक धाव पूर्ण, एका धावे समाधान. धावसंख्येवर संघाची धावसंख्या ती 20. प्रगती क्रीडा मंडळ या संघाला अजून काही सूर गवसलेला नाहीये. पाहूया कितपत रन बनवतात. शतकातील दुसरा चेंडू सुनील यांचा तुषार यांना. सुंदर असा टोलवलेला, यावर पाहूया. बिग बिग नाही 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 माफ करा, उंचच उंच मारलेला सुंदर अशी झेल आणि बाद होत आहेत. तुषार हे बाद होत आहे. सुंदरसा फटका तुषार यांचा. पाहूया तुषाराची जागा भरून कोण काढतंय. सुंदर असा फटका टोलवलेला, स्टेजवरून खरंच वाटलं हा षटकार गेलाय, पण तो षटकाराच्या लाईनीच्या आधीच झेल टिपलेला आहे खेळाडूने. बाद होत आहे ते तुषार. तुषाराची जागा भरून काढता येतो. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू सुनील यांचा, यावर फॉलो थ्रू आणि धाव बाद होत आहेत. मंडळाचे कार्यकर्ते अक्षयांना, जर तुम्ही सिक्सर जवळ असाल तर कृपया करून तुम्ही त्या लाईनीवर लक्ष द्यायचंय, जेणेकरून कुठला खेळाडू हा त्या लाईनीला टच करून झेल घेतोय की नाही हे तुमचं काम आहे बघण्याचं. सुंदर अशी गोलंदाजी सुनील शेलार यांची. 3 चेंडू 2 गडी बाद केलेत, 1 धाव देऊन. षटकातील चौथा चेंडू. घेऊन या, रात्री बंद होतं पेट्रोल पंप. षटकातील चौथा चेंडू. स्क्वेअर आणि अतिरिक्त 1 धाव, अशा 2 धावा. 2 धावेवर संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या ती 22. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सुंदर असा टोलवलेला आकाशात, पाहूया. झेल बाद. हा ही झाली की सांग, आवाज येतो. इथेच थांबा तुम्ही, इथेच थांबा. सुनील शेलार. अरे असं देत नाही. आणि बड्डे बॉय, आत्ताच आल्या माहितीनुसार बड्डे बॉय सुनील शेलार, हा त्यांचा दिवस आहे जन्माचा आणि बॉलिंगचा देखील. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये 3 गडी बाद करून 3 धावा दिल्या. षटकातील 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू, पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव. धावसंख्या 22. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील सुनील यांचा. सुंदर अशी गोलंदाजी सुनील शेलार यांच्या मार्फत आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पण धावची. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या संघाला विजयासाठी 24 चेंडू ते माफ करा 30 चेंडू 23 धावांची गरज. आणि फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचे. प्रगती क्रीडा मंडळ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे.
बाबू सामना कोणाचा याच्यानंतर मॅच कोणाची आहे? कन्फर्म कर पहिले कन्फर्म कर. यानंतर लगेच होणारा सामना उत्कर्ष क्रीडा मंडळ 16A हॅलो, विरुद्ध यंग बॉयज सिद्धांत स्पोर्टिंग क्लब अक्षय 16B. पाटील, दोन्ही अक्षय संघाच्या पाटील. कर्णधारांनी कृपया करून नाणेफेकीसाठी स्टेज जवळ यावे. कर्णधार अक्षय पाटील कुठे आहेत? त्यांनी इथे समालोचन यानंतर लगेच कक्षाकडे होणारा यायचंय. सामना यंग बॉयज सिद्धांत स्पोर्टिंग क्लब 16B विरुद्ध उत्कृष्ट क्रीडा मंडळ उत्कर्ष जे जे क्रीडा पवेलियन मंडळ मध्ये बसले त्यांनी 16A. उठायचंय. दोन्ही संघाच्या खेळाडूंना बसायला द्यायचंय कर्णधारांनी तिथे. कृपया जे जे करून बसले नाणेफेकीसाठी स्टेज जवळ यावे. राहुल बापू नाणेफेकीसाठी यायचंय स्टेजसाठी स्टेज. फलंदाज सिद्धिविनायक तुम्हाला फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे. जरा सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. तुम्हाला फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे. जर 25 मिनिटात सामना तुमचा चालू नाही झाला किंवा संपवला नाही तर त्या संघाला 3 रनची पेनल्टी देण्यात येणार आहे. आणि कृपया करून सिद्धिविनायक आतमध्ये बसा तुम्ही. तिथे कोण बसलंय? सगळ्यांनी आतमध्ये जा. जे खुर्चीवर बसलेत ना, कोण आहे रे टी शर्ट? आतमध्ये बस नाही मित्रा. सगळ्यांनी आतमध्ये जा. डिक्लरच्या आतमध्ये जा. या साईडला जा. उठा. आणि त्या खुर्च्या आहेत ना, कृपया नोंद घ्यायची आहे. त्या खुर्च्या आहेत ना त्या खेळाडूंसाठी आहेत, तुमच्यासाठी नाहीत. त्या खेळाडूंना बसायला जा. खुर्च्या आतमध्ये टाक त्या. एक आटे खुर्च्या आत टाकत्या सगळ्या. उत्कर्ष क्रीडा मंडळ राहुल नाणेफेकीसाठी यायचंय. बापू यंग बॉयज कर्णधार तरी तर तुमचा याच्यानंतर लगेच सामना चालू करणार आहे. ना आता सांगा ना एक आता ह्या मॅचला कोणतरी अंपर ठेवायला पाहिजे. हॅलो लेघन हॅलो षटकातील पहिला चेंडू सुंदर असा लेगच्या दिशेने टोलवलेला यावर डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. एका धावेवर स्वतः वैयक्तिक व संघाचं खातं सुनील शेलार यांनी उघडलेलं आहे. धावसंख्या ती 1 बिनगडी बाद 1. सुंदर अशी गोलंदाजी त्यानंतर सुंदर अशी फलंदाजीचा प्रत्यक्षित आपल्याला दाखवत आहेत सुनील शेलार. षटकातील दुसरा चेंडू फुल लेन पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवलेला. एक धाव पूर्ण. या एक धावेवर संघाची धावसंख्या झाली ती 2 बिनगडी बाद 2. षटकातील तिसरा चेंडू उत्कर्ष क्रीडा मंडळ 16A वारंवार आपल्याला कळवण्यात येत आहे. कृपया करून नाणेफेकीसाठी यायचे. यंग बॉय सिद्धांत स्पोर्टिंग क्लब 16B बापू अंतिम पुकार दोन्ही संघासाठी लवकरात लवकर यायचंय.
उत्कर्ष क्रीडा मंडळ यांचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. यंग बॉईज कृपया करून आपला कर्णधार त्वरित स्टेजजवळ पाठवून द्यायचा आहे नाणेफेकीसाठी. संघाची धाव सांगली 5. शेवटचा चेंडू षटकातील. यंग बॉईज नाणेफेकीसाठी यायचं आहे. बापू दिवसभर होता इथे, आता कुठे गेला? धन्यवाद आपण आल्याबद्दल. मंडळ तुमचं खूप खूप आभारी आहे. नाणेफेकीचा कौल करतील आकाश न्याय निर्गुणे. नाणेफेकीचा कौल करतात ते आकाश न्याय निर्गुणे. आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ 16A ही नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. धन्यवाद दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं शतक घेऊन येते तो कपिल. सामोरे जाईल तो बड्डे बॉय शेलार. सुंदर असा चेंडू. सुनील जो काही समजलेला नाही. एसटी रक्षकाच्या सरळ हातात निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरवली. धावसंख्या 5. कपिल शतकातील दुसरा चेंडू. सामोरा जाईल तो सुनील. सुंदर असा चेंडू. यावर टॉप एज आणि हा झेल. पंचांनी डिक्लेअर स्वरूपात एक धाव घोषित केलेली आहे. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली ती 6. शतकातील तिसरा चेंडू सुनील यांना. सेफ लँड. एक धाव पूर्ण. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव देखील पूर्ण. या 2 धावसंख्येवर संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या ती 8. षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. कपिलच्या षटकातील चौथा चेंडू सुनील यांना. ओहो रॉंग वन पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण. धावसंख्या 9. बिनगडी बाद 9. सुंदर असा चेंडू. लेग ब्रेक पद्धतीचा. फलंदाजाला तो काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी कपिल यांची. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. यावर लेग बिफोर विकेट. नाही माफ करा. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या झाली ती 2 षटकानंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या झाली 11. बिनगडी बाद 11. सुंदर असा चेंडू. कपिलच्या षटकातील शेवटचा होता.
मिस फील्ड चोरटे अशा 2 धावा घेतल्यात. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं शतक घेऊन तो विजय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली ती 12. पहिला गडी वाद होता सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या संघाचा 12 या धावसंख्येवर. अजून विजयासाठी 16 चेंडू 11 धावा. खराब चेंडू पंचांनी स्क्वेअर म्हणून घोषित केलेला. या एक या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली ती 13. विजयासाठी अजून 10 धावांची गरज. पाहूया सुनील शेलारे षटकार मारतात की नाही. आणि पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. निर्धाव चेंडू. धावसंख्येत काही भर नाही. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 13. एक गडी बाद 13. शतकातील 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा खराब चेंडू स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त अशी एक धाव. संघाची धावसंख्या 14. 15 चेंडू 9 धावा. फुलटॉस पद्धती चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवलेला. यावर पंचांनी 2 धावा घोषित केल्या आहेत. या 2 धावसंख्येवर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली ती 16. शतकातील अजून 2 चेंडू शिल्लक. सुंदरशी फलंदाजी करतोय सुनील. आणि हा झेलची बड्डे बॉय सुनील हा बाद झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी त्याचबरोबर फलंदाजी करून शतकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू विजयांच्या शतकातील. उसळी घेणारा चेंडू. 3 षटकानंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या झाली ती 16. 12 चेंडू 9 धावा. 9 धावा 12 चेंडू. हॅलो क्षमा असावी. 7 धावांची गरज. 12 चेंडू 7 धावा.
हॅलो. आणि धावचीत झालेले आहे फलंदाज. सुंदर क्षेत्ररक्षण प्रगती क्रीडा मंडळ या संघाकडून आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. दुसरा झटका सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या संघाला. संगम स्पोर्ट्स क्लब या संघाचे आधारस्तंभ गणपत सावंत यांचे इथे आगमन झाल्याबद्दल अक्षय मित्र. काय लाईट चालू आहे. गणपतीचा सत्कार करतील आशिष घाडेगावकर. एका धाव समाधान. संघाचे धावसंख्या झाली ती 17. आणि गणपत सावंत याचा सत्कार करतील हरिश्चंद्र गावकर. हॅलो. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. फुलटॉस मध्ये चेंडू लेगच्या दिशेने टोलवलेल्यावर पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. या 2 धावे बरोबर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 20. विजयासाठी अजून 3 धावांची गरज. मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सुजित ननावरे यांचे इथे आगमन झाल्याबद्दल मंडळ त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. तसेच आमचे छोटे कलाकार मंथन गावकर यांचं देखील इथे हार्दिक स्वागत असेल. अन्य गावकर यांचे चिरंजीव मंथन गावकर. लॉंगाच्या दिशेने टोलेल्या यावर सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण. यावर धावचित होत आहेत फलंदाज. संघाला 4था झटका. अजून विजयासाठी 2 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 21. 4 गडी बाद 21. याची जागा भरून काढायला तो बिपिन. शतकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे सर. एक चेंडू शिल्लक आहे. शतकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू या शतकातील. पहिला चेंडू डॉट. दुसरा विकेट. तिसरा 1 रन. चौथा वाईट. त्याच्यानंतर 2 रन. नंतर 1 रन विकेट. एक चेंडू शिल्लक आहे मित्रा. डॉट विकेट 1 रन वाईट 2 रन 1 रन आणि लास्टचा विकेट झाला तो सेकंड रनला. अजून एक चेंडू शिल्लक. 7 चेंडू 2 धावाची गरज. धाव संख्या ती 21. शेवटचा चेंडू. 7 चेंडू 2 धावा. आणि हा मागचा एकच धाव. सागर डंबाळे बॉलकडे लक्ष द्यायचंय मंडळाचे कार्यकर्ते. सागर डंबाळे 6 चेंडू 1 धावा 1 धावा 6 चेंडू.
यानंतर लगेच होणारा सामना यंग बॉय सिद्धांत स्पोर्टिंग क्लब 16B विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ 16A. दोन्ही संघांनी तयारीत राहायचे. लगेचच आपला सामना खेळवण्यात येईल. टॉस उडून उत्कर्ष क्रीडा मंडळ या संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे. तरी यंग बॉयज स्पोर्ट्स क्लब या संघाने लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं या सामन्यानंतर. विजयासाठी 6 चेंडू 1 धावा. सामना चालू करायचा आहे लवकरच. अजून आम्हाला भरपूर सामने खेळवायचे आहेत. 6 चेंडू 1 धावा. फुलटॉस पद्धती चेंडू लेगच्या दिशेने टोलवलेला. यावर 1 धाव पूर्ण आणि हा सामना सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब 14A या संघाने विजयी झालेले आहेत. तर त्यांचे हार्दिक आभार. आता होणारा सामना यंग बॉयज वर्सेस उत्कर्ष. यंग बॉयज यांनी आपलं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच हा सामना लगेच चालू करायचा आहे. यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब आणि यांच्यावर जिंकल. फलंदाज हे लावायला सांग. क्षेत्ररक्षण लावून घ्या. यंग बॉयज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. बाबू क्षेत्ररक्षण लगेच. झोपायला लागले.